सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। रिश्तो.com जी मेन ऑफिस जे शानदार कामयाबी खां पोइ रिश्तो.com जी ब्रांच ऑफिस हाणे गोल मैदान निरंकारी हॉल उल्हासनगर 2 में भी उल्हासनगर जे पहिरें में ऐं कल्याण जे शहर वासियुनि लाइ हिक सुहिणी सुखड़ी आलीशान ऑफिस, उहो भी कपल ऐं पेरेंट्स जे मीटिंग रूम सां गॾु। त अचो ऐं अॼु ई विजिट कयो रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। उल्लासनगर महापालिका के प्रॉपर्टी टैक्स पर लागू की गई अभय योजना में तकरीबन 50 करोड़ रुपए टैक्स वसूली होने की जानकारी टैक्स विभाग की कर संकलक नीलम कदम बोडारे जी की तरफ से दी गई है। उल्लासनगर महापालिका आयुक्त मनीषा अहवारे जी के निर्देश पर 24 फरवरी से 18 मार्च तक प्रॉपर्टी टैक्स बकायेदारों के लिए अभय योजना को लागू किया गया था, जो 3 चरणों में लागू की गई थी। महापालिका आयुक्त मनीषा अहवारे जी ने नागरिकों से आह्वान किया था कि यह अंतिम अभय योजना होगी जिसका नागरिक लाभ लें। दरअसल उल्लासनगर शहर में तकरीबन 950 करोड़ रुपए प्रॉपर्टी टैक्स बकाया है, जहां उल्लासनगर महापालिका प्रशासन की तरफ से बकाया प्रॉपर्टी टैक्स वसूली के लिए अभय योजना को लागू किया गया था। उल्लासनगर महापालिका के टैक्स विभाग की कर संकलक नीलम कदम बोडारे जी ने जानकारी दी है कि 24 फरवरी से महापालिका आयुक्त मनीषा अहवारी जी के निर्देश पर अभय योजना लागू हुई, जहां इस अभय योजना से पहले अप्रैल 2024 से 23 फरवरी 2025 तक 74 करोड़ 54 लाख रुपए प्रॉपर्टी टैक्स वसूली हुई थी। 24 फरवरी से अभय योजना लागू हुई, जहां 24 फरवरी से 20 मार्च तक 49 करोड़ 72 लाख रुपए प्रॉपर्टी टैक्स वसूली हुई। इस चालू वर्ष की अप्रैल से अब तक 123 करोड़ 94 लाख रुपए प्रॉपर्टी टैक्स वसूली हुई है। जहां नीलम कदम बोडारे जी ने यह भी बताया है कि 22 मार्च को लोक अदालत का आयोजन किया गया है, जिसमें बकायेदारों के लिए प्रॉपर्टी टैक्स पर लगी हुई पेनल्टी दंड में 50% की माफ़ी का लाभ लेकर टैक्स बकायेदार 22 मार्च तक प्रॉपर्टी टैक्स का भुगतान कर सकते हैं। जहां 22 मार्च के बाद प्रॉपर्टी टैक्स बकायेदारों पर कार्रवाई का इशारा भी दिया गया है। ब्यूरो रिपोर्ट, महेश रोकडे, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। फेब्रुवारीपासून अभय योजना लावण्यात आलेली होती। अभय योजनेच्या आधी किती आपल्याकडे कर जमा झाला होता आणि अभय योजनेचं जे आज 21 तारीख आहे, 21 मार्च आहे, तर आतापर्यंत अभय योजनेमध्ये किती जमा झाले आणि किती दिवस वाढवण्यात आले होते? नमस्कार, माननीय आयुक्त तथा प्रशासक अहवारे मॅडम यांच्या आदेशानुसार आपण 24 फेब्रुवारी 2025 पासून अभय योजना महापालिकेमार्फत जाहीर करण्यात आली होती। त्या अनुषंगाने 23 फेब्रुवारी 2025 पर्यंत 74 कोटी 54 लाखाचं आपल्या वसुली झालेली होती। त्याच्यानंतर 24 तारखेपासून जी अभय योजना आपण जाहीर केली, त्यानंतर कालच्या तारखेपर्यंत म्हणजे 20 तारखेपर्यंत 20 मार्च 2025 पर्यंत 49 कोटी 72 लाखाची वसुली आपण केलेली आहे। आणि वार्षिक म्हणाल तर एप्रिल पासून आतापर्यंत आपले 123 कोटी 94 लाखाची आपली वसुली झालेली आहे। त्याच्यामध्ये जवळपास आपल्याकडे 29 न्यायालयीन प्रकरण प्रलंबित होती। त्याच्यामध्ये 10 प्रकरण आपण बोलवलंय त्यांचं आपण थोडंसं एक अवेअरनेस त्यांच्यासोबत केलेला आहे, बसलेलो आहोत। त्यांचे काही कॅपिटल विषयावरती, कॅपिटल व्हॅल्यूच्या विषयावरती त्यांचे काही डिस्प्यूट होते किंवा त्यांचं काही म्हणणं होतं, ते आपण शांततेत ऐकून घेतलेलं आहे। त्यांना व्यवस्थित पद्धतीने आपण त्यांचं एक अवेअर केलंय की बाबा आपण जरी कॅपिटल व्हॅल्यू लागू झाली तरी ती त्या वर्षानंतर म्हणजे शासनाची मान्यता आल्यानंतर लागू करण्यात येईल, त्यामुळे तोपर्यंत तुमची लायबिलिटी राहणार आहे। त्यामुळे अशा 29 प्रकरणांपैकी 10 प्रकरणांपैकी 10 लोकांनी, 10 मालमत्ताधारकांनी 8 कोटी 70 लाखाचा भरणा केलेला आहे। बाकीचे 19 ज्या मालमत्ताधारक आहेत त्या संदर्भात आपले विधी विभागाशी अभिप्राय घेतलेले आहेत आपण की त्यांच्यावरती म्हणजे त्यांच्या मालमत्तांच्या ह्याच्यावरती भरणा करण्यासंदर्भात कोर्टाचे काही माननीय हायकोर्टाचे काही आदेश असतील तर ते सादर करावे, जेणेकरून आपल्याला पुढील त्याच्याबद्दल काही कारवाई करण्यात येईल। मॅडम, जे कोर्टात प्रकरण आहेत त्यांची एकूण थकबाकी किती आहे? एकूण थकबाकी 50 कोटी पर्यंत अंदाजे होती। त्याच्यापैकी आता 9 कोटी आपली
वसूल झालेली आहे. त्याच्यामध्ये विलंब शास्ती पण असते, जे आता याच्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे 50 कोटी नाही म्हणता येणार ऍक्च्युली. तसं बघायला गेलं तर आता हे 50 कोटी जर का होती त्याच्यापैकी 20 कोटी याच्यामध्ये आपली मागणी कमी झालेली आहे. मॅडम, आपलं उल्हास स्टेशन परिसरामध्ये जे स्कायवॉक लागले त्याच्यावरती टावर आहेत, त्याच्याबद्दल काय सांगा तुम्ही? त्याचा टॅक्स कसा आपल्याला येतोय किंवा त्याच्यात कसं वसुली करणार? ओके, ऍक्च्युली स्कायवॉकला आता हे मला तुमच्याकडूनच माध्यमातून कळतंय की स्कायवॉकवरती जर का काही टावर्स असेल तर त्यांची मान्यता महापालिकेतर्फे जर का देण्यात आली असेल तर त्या विभागाकडून आम्ही माहिती घेतो आणि ते जे काही टावर्स असेल त्यांना डेफिनेटली असेसमेंट करून आपण त्यांचं बिल नक्कीच त्यांना जारी करू. मॅडम, आता आभा योजना लागली, सर्व भरपूर लोकांनी याचा लाभही देखील घेतला आणि ज्यांनी आता जे थकबाकी धारक आहेत त्यांच्याकडनं आता कशी वसुली करण्यात येणार आणि कशी त्यांच्यावरती कारवाई करण्यात येणार? कारण वारंवार असं होतं, आभा योजना लागते, लोकादालत लागते, त्याच्यानंतर कारवाई मात्र काही होत नाही, म्हणून यांच्यामध्ये काही भय नाही राहिलेलं आहे. कशा प्रकारे आपण याच्यावरती आता वसुली करणार? नक्कीच. सर्वात प्रथम या विषयासाठी मी सर्व नागरिकांची ज्यांनी मालमत्ता कराचा या अभययोजनेचा लाभ घेऊन भरणा केला त्यांचे मी धन्यवाद मानते. यासोबत महानगरपालिकेअंतर्गत आपले जेवढे लोकप्रतिनिधी आहेत, आजी माजी नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत, आमदार साहेब, आमदार महोदय आहेत, खासदार महोदय आहेत, यांचे मी आभार मानते. आयुक्त मॅडम यांचे पण आभार मानते की त्यांनी आपल्याला नागरिकांना ही संधी उपलब्ध करून दिली अभय योजनेची. आणि त्या अनुषंगाने आपण आज 49 कोटी 72 लाखाचा हा जो काही आकडा आहे हा जर गाठलेला आहे आणि त्याच्यामध्ये भरणा करून ज्यांनी लाभ घेतला त्या सर्वांचे धन्यवाद. अवेअरनेस केल्याबद्दल लोकप्रतिनिधींचे देखील धन्यवाद. आता विषय येतो 22 तारखेनंतर. ऍक्च्युली ही अभय योजना ही 18 तारखेपर्यंत होती, परंतु राष्ट्रीय लोक अदालत ही 22 तारखेला जाहीर झालेली आहे. त्या राष्ट्रीय लोक अदालतीच्या अनुषंगाने माननीय आयुक्त तथा प्रशासक आवाळे मॅडम यांच्या मान्यतेने आपण 4 दिवस एक्सटेंड केलेले आहेत 50% विलंब शास्ती माफीसाठी. आता 22 तारखेपर्यंत सर्व नागरिकांनी सर्वात प्रथम याचा फायदा घ्यावा, लाभ घ्यावा आणि ज्यांनी कोणी लाभ नाही घेतला सपोज तर 22 तारखेनंतर महापालिकेतर्फे कारवाईचे एक वेगळं बिगुल वाजवण्यात येईल आणि त्याच्यानंतर ज्या काही जप्ती, अटकावणी ह्या ज्या काही अप्रिय कारवाई आहेत ह्या डेफिनेटली करण्यात येतीलच, परंतु त्या अनुषंगाने नंतर लवकरच त्या मालमत्तांचा अटकावणी झाल्यानंतर लिलाव देखील करण्यात येणार आहे. मॅडम, आपल्या जवळच बदलापूर नगरपालिका आहे, यांनी जे करधारक आहेत, जे थकीत आहेत, त्यांचे बॅनर बनवले आहेत आणि ते रोडवर वाजवत फिरत आहेत, तर अशी काही कारवाई महापालिकेतर्फे होईल का? हो, होणार आहे. ऍक्च्युली अभय योजना लागू होण्याआधी आपण या पद्धतीत आपण बऱ्यापैकी आपण मॅनेजमेंट केली होती, प्लॅनिंग सुद्धा केली होती. तत्कालीन आयुक्त होते, त्यांच्या मान्यतेने आपण हे सगळे बॅनर्सवरती आपण हे करण्यासाठी वेबसाईटवरती प्रसिद्धी माध्यमांना सुद्धा आपण ही यादी देणार होतो आणि त्याच्यानंतर ढोल वाजवून वगैरे आपण त्यांचं हे पण केलेलं आहे. परंतु आता अभय योजना आपली सध्या सुरू आहे. अभय योजनेअंतर्गत आम्ही सध्या नागरिकांना फक्त एक आवाहन केलेलं आहे की अभय योजनेमध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्ही तुमच्या मालमत्ता कर भरण्याचं हे करावं आणि भरणा केल्यानंतर सपोज 22 तारखेपर्यंत सपोज त्यांनी नाही याचा संधीचा फायदा घेतला आणि अभय योजनेचा लाभ न घेता मालमत्ता कराचा भरणा नाही केला तर 22 तारखेनंतर नक्कीच उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत सुद्धा हे पाऊल उचलण्यात येईल. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।